तर चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवोदयच्या 120 डेजच्या चॅलेंजमध्ये आणि तुमच्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण लवकरात लवकर काय करणार आहोत, आपल्या 14.1 ला सुरुवात करणार आहोत. तर बघा 14.1 मध्ये आपल्याला दिलेले काय आहे हे समजून घ्यायचं आहे. आपला नफा तोटा नाही सरळ व्याज हा चॅप्टर चालू आहे. 14वा चॅप्टर हा सरळ व्याज आपल्याला दिलेला आहे. तर सरळ व्याजमध्ये काय दिलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित बघायचंय. तर बघा, सरळ व्याजमध्ये पहिला प्रश्न आहे, एका माणसाने 2 वर्षासाठी किती वर्ष म्हणजे टाइम काय दिला आपल्याला 2 इयर्स 2 वर्ष, दर सरळ व्याज किती, रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे 10%, 10% व्याजाने घेतले आणि 7,500 चे कर्ज घेतले. किती 7,500 हे झालं आपलं प्रिन्सिपल. तर बघा त्यात किती रक्कम परतावी लागेल ते किती, त्याचा फॉर्म्युला आपल्याला दिला आहे, सिंपल इंटरेस्ट इक्वल्स टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100 इक्वल्स टू 2 गुणिले 10 गुणिले इथे 7,500 इक्वल्स अपॉन 100. झिरो कट होतील, हे झिरो कट होतील. 75 दुने 150, 7 आणि 7 14 आणि 2 150 आणि गुणिले 10 1,500. तर त्याला सिंपल इंटरेस्ट किती द्यावा लागेल 1,500 रुपये. सिंपल इंटरेस्ट किती द्यावा लागेल 1,500 रुपये. पण त्याला जेव्हा अमाऊंट परत करायचे तेव्हा हे सिंपल हे व्याज द्यावा लागेल आणि त्याच्यासोबत ही रक्कम पण द्यावा लागेल. त्याचा फॉर्म्युला असतो अमाऊंट इक्वल्स टू सिंपल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल इक्वल्स टू, सिंपल इंटरेस्ट किती आलं आपलं 1,500 प्लस प्रिन्सिपल काय आहे 7,500 इक्वल्स टू काय होतील हे बघा 0 0 0 5 आणि 5 10, 5 आणि 5 होतील 10 आणि 9,000 रुपये. किती रिटर्न करावं लागेल 9,000 रुपये. ऑप्शन नंबर डी मध्ये आपल्याला आन्सर दिलाय. समजलं सर्वांना कशा प्रकारे आपल्याला किती रक्कम परत करावी लागेल 9,000 रुपये. सिंपल इंटरेस्ट मध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की अगोदर आपण व्याजाने पैसे घेत असतो तर कशा प्रकारे आपल्याला रिटर्न करावं लागते. जी रक्कम आपण व्याजाने घेतली आहे त्यासोबतच आपल्याला व्याज आणि ती रक्कम पण परत करावी लागते. कधी कधी आपल्याला फक्त व्याज विचारतात, कधी कधी ती रक्कम पण पूर्ण रक्कम पण विचारतात. तर आपण समजून घ्यायचंय व्याज विचारलंय की पूर्ण रक्कम विचारली. तर बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन, एका माणसाने आपले घर दुरुस्त करण्यासाठी सरळ व्याजाने दशादशे रेट ऑफ इंटरेस्ट 15% 50,000 रुपये किती घेतले 50,000 रुपये 3 वर्षाकरिता. टाइम काय आहे 3 वर्षाकरिता. त्याने एकूण रक्कम किती परत करावी. तर बघा पी इंटू आर इंटू 100 टी अपॉन 100 तोच फॉर्म्युला. 0 कट 15 त्रिक 45 45 500 गुणिले 45 5 5 25 5 चौक 20 22 काय झालं 22,500 रुपये त्याला काय करावं लागतील वापस करावं लागतील. पण मग ते काय करायचं आपल्याला, हे आलं आपल्या सिंपल इंटरेस्ट, पूर्ण अमाऊंट विचारली आपल्याला. मग सिंपल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल इक्वल्स टू काय येतं 50,000 प्लस 22,500 इक्वल टू 72,500 रुपये. किती 72,500. ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला आन्सर दिलेला आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारे आहे सिंपल इंटरेस्ट फाइंड करायचंय, काय फाइंड करायचं आपल्याला व्यवस्थित प्रकारे कळलं पाहिजे आपल्याला काय दिले आहेत आणि काय फाइंड करायचे. तर बघा आता तिसरा प्रश्न, दशादशे किती आहेत 625 दराने, दशादशे 625 दराने सरळ व्याजाने श्यामने 2,000 रुपये 6.25 रेट ऑफ इंटरेस्ट आता 6.25 दिलाय. किती 6.25 किती रुपये दिलेत 2,000 रुपये किती दिवसासाठी 2 वर्षासाठी. 2 आहेत का नाही, किती वर्षासाठी 5 वर्षासाठी. तर बघा तोच फॉर्म्युला पी इंटू आर इंटू टी अपॉन 100 इक्वल्स टू 6.25 इंटू 2,000 इंटू 5 अपॉन 100
आता बघा हे जर 2 पॉईंट काढायचे आहेत आपल्याला काय करावं लागेल, खाली 2 पॉईंट द्यावं लागेल. आता बघा हे जर इथे दोन झिरो आहे, आपण काय करायचो 2 पॉईंट सोडून पॉईंट द्यायचो. आता इथे 2 पॉईंट सोडून पॉईंट आहे, पॉईंट नंतर 2 डिजिट आहे, मग खाली 2 डिजिट दिले. 0 कट, हे 3 0 कट, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 2 कट, उरलं काय 625. सिंपल इंटरेस्ट काय आलं आपल्याला 625. आणि टोटल रक्कम वापस करायची आपल्याला, तर तो किती 2000 प्लस 625 इक्वल्स टू 2625. कळालं विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारे आहे ते. ऑप्शन नंबर किती मध्ये, ऑप्शन नंबर बी मध्ये आपल्याला तुम्हाला उत्तर दिले. एकदम सोप्या पद्धतीने सर्व काही सोडवलंय. बघा चौथा क्वेश्चन आपण सोडूयात. 15,000ची रक्कम सरळ व्याजाने, 15,000 रक्कम सरळ व्याजाने किती, प्रिन्सिपल 15,000, रेट ऑफ इंटरेस्ट 8%, 8 वर्षांनी. आता सिंपल इंटरेस्ट दिलंय काय 25,800. किती सिंपल इंटरेस्ट दिले 25,800. तर व्याजाचा दर साल आता किती बघा, टाइम दिलाय 8 वर्ष. आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे, रेट काढायचा आहे, रेट इक्वल्स टू एक्स. तर मुदत काय, रेटचा फॉर्म्युला काय आहे आपला बघा, याचा रेट ऑफ इंटरेस्ट दरचा फॉर्म्युला काय दिलाय आपल्याला बघायचंय. बघा दरचा फॉर्म्युला काय आहे, रेट काढायचा आपल्याला, दर 100 गुणिले व्याज अपॉन, ते फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे सांगितले होते मी, व्यवस्थितरित्या पाठ केले असेल, इंटू मुदत. बघा आता 15,000 होते, 15,000चे किती झाले ते 25,000, म्हणजे काय झाले 10,800. याच्यात 10,800 ची वाढ झाली, किती 10,800 रुपये. तर हे काय झालेले व्याज द्यावा लागले. ह्या प्रिन्सिपलवर 8 वर्षानंतर काय द्यावं लागले व्याज. हे कसं, हे मायनस हे जर काढलं आपण तर आपल्याला सिंपल इंटरेस्ट फक्त व्याज भेटतंय. हे सिंपल इंटरेस्ट आहे का, सॉरी एक मिनिट बघू द्या मला, हे अमाऊंट आहे सॉरी. जर सिंपल इंटरेस्ट काढायचं आपल्याला, सिंपल इंटरेस्ट इक्वल्स टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. हे आपल्याला इंटरेस्ट भेटले, फक्त इंटरेस्ट भेटले. तर आपण टाकूयात 100 गुणिले व्याज किती आहे 10,800 अपॉन मुदत 8 वर्ष, मुद्दल किती आहे 15,000 गुणिले 8, 0 कट 0 कट. बघा 8 1 8, याला 8 असंच राहू देऊ आपण, 5 ने भाग, 5 3 जा 15, 5 2 जा 10, 5 1 जा 5, 6 7 8 3, 5 6 जा 30. किती आलं वरती 2160 इंटू इक्वल्स टू 3 इंटू 8. बघा 3 1 जा 3, 3 7 जा 21, 3 7 जा 21, 3 2 जा 6, 720 अपॉन 8, 8 1 8, 8 8 जा 64, 8 9 जा 72. 1 0 कुठे जादा झालाय, कुठेतरी 1 0 आपल्याला जास्त दिल्या गेल्या आहेत आपल्याकडून. हा इथे 15,000 होते, आपण 1500 घेतले, 0 कट होईल. तर इथे काय आलंय आपलं 9%. दर किती आलाय आपला 9%. समजलंय सर्वांना. ऑप्शन नंबर बी मध्ये आपलं उत्तर आलेलं आहे. समजलं, व्यवस्थितरित्या सर्वांनी सॉल्व्ह करायचं आहे. थोडीशी आता माझ्याकडून जशी मिस्टेक झाली 1 0 जास्त घेतला गेला, तसं तुम्ही करायचं नाहीये. फॉर्म्युले सर्व काही लर्न करायचे आहे आणि हळूवारपणे सगळं काही सोडवत जायचं आहे. तर बघा आता आहे आपला 5वा क्वेश्चन. बघा जसं तसे 8 दराने रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय 8%, 2 डे टाइम दिलाय 290 डेज, 290 डेज आणि 5,000 वर सरळ व्याज. आता प्रिन्सिपल दिलंय काय दिलंय प्रिन्सिपल बघा 5,000.
फॉर्म्युला तोच, सिम्पल इंटरेस्ट इक्वल्स टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100 इक्वल्स टू 8 इंटू 219 दिवस. 219 दिवस. जेव्हा दिवस दिलेले असतात तेव्हा काय करायचं, खाली 365 घ्यायचं, कारण की 365 मधून एका वर्षामधून किती दिवस, 219 दिवस, गुणिले इथे 100, कारण की फॉर्म्युल्यामध्ये दिलंय हे 5000. झिरो कट झाले. बघा आता याचं सॉल्व्हिंग करूयात आपण. बघा 5 1 जा 5 0, 5 6 जा 35, 7 जा 35 और 5 3 जा 15. काय आलंय 73. 73 च्या 73 3 जा 7 3 3 जा 9, 7 3 जा 21, 71 जा 7 21, हे किती 8 3 24, 24 आणि 10 240. बघा ऑप्शन नंबर बी मध्ये आपलं आन्सर दिलंय. कळालं. सिंपल इंटरेस्ट काय आहे, 240 रुपये. जर आपण हळूवारपणे सगळं काही सोडवत गेलो ना, एकदम व्यवस्थितरित्या सर्व काही समजतं. फक्त इन्फॉर्मेशन व्यवस्थित लिहायची. जेव्हा डेज दिलेले असेल तर खाली डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला 365 डेज घ्यावा लागतात. 365 मधनं 296 डेज. वीक्स दिलेले असतील तर 52 आठवड्यामधून 52 वीक्स मधून तेवढे वीक्स. जर डेज दिलेले असेल तर असं करायचं, आणि इयर्स दिलेले असेल तर मग काही करायची गरज नाही. तर बघा 6वा क्वेश्चन आहे आपल्याला. एका माणसाने 2 वर्षाकरिता किती टाइम, 2 वर्षाकरिता किती रेट ऑफ इंटरेस्ट 9% ने सरळ व्याजाने 3000 रुपये उसने घेतले. किती प्रिन्सिपल 3000 रुपये उसने घेतले. 2 वर्षानंतर त्याने परतफेडी 3 वर्ष आणि एक टेबल दिला, तर त्या टेबलची किंमत. आता परतफेड करायची होती. बरं याच्यात पण काय काढायचं, सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे फक्त. 2 इंटू 9 इंटू 3000 अपॉन 100. झिरो कट 9 दुने 18, 9 त्रिक 27 आणि 27 दुने बघा 7 दुने 14 आणि 2 54, 540. सिंपल इंटरेस्ट काय आला 540. म्हणजे टेबल कितीला होता, 540 रुपयाला. म्हणजे 540चा टेबल दिलाय त्याने, आणि ते 3000 रुपये त्याची मुद्दल रक्कम वापस केली आहे. कळालं. बघा लास्ट क्वेश्चन आहे 7वा क्वेश्चन. दर साल 10% दराच्या सरळ व्याजाने एखादी रक्कम किती वेळात त्याची दुप्पट होईल. तर बघा मुदत काय असतं आपल्याला, दर अजून काळ आणि मुद्दल. बघा आपल्याला काय करायचंय, काय सांगितलं आपल्याला, दर साल 10% दराच्या सरळ व्याजाने एखादी रक्कम किती काळात दुप्पट होईल. जर 10% दर आहे आणि एखादी आपण रक्कम घेतली तर ती किती वेळात दुप्पट होईल. तर आपण काय करायचंय, अझूम करायचंय. मुद्दल काय 10,000 रुपये, दर काय दिलाय 10%. आपल्याला काय शोधायचं आहे, कालावधी शोधायचा आहे एक्स, आणि मुदत किती आहे. बघा आपल्याला मुदत किती दिली त्यांनी, मुदत किती वर्षाने दुप्पट होईल. तर आपल्याला परतफेड करायची किती, मग तेवढीच रक्कम आपल्याला काय करायची, परतफेड करायची, म्हणजे दुप्पट करायची. मग आपल्याला मुदत दर काळ, सॉरी 1 मिनिट. हा तर बघा आपण मुदत पण काय घेऊया 10,000 रुपये. म्हणजे एवढ्या याच्यात आपल्याला काय करायचंय, डबल करायचे. काय करायचंय, डबल करायचे. तर बघा फॉर्म्युला आपण घेऊया. फॉर्म्युला आपल्याला दिलाय तिथं. काय आहे फॉर्म्युला, सरळ व्याज गुणिले, सॉरी इथे सरळ व्याज येईल. सरळ व्याज म्हणजे काय, की बघा आपण ह्याच मुदतीवर एवढं जर रिटर्न केलं तर काय होणार आहे, ती डबल होणार आहे. ह्याच मुदतीवर जर इतके हे व्याज दिलं आपण तर ती काय आपल्याला रक्कम डबल भेटणार आहे. मग सरळ व्याज गुणिले 100 अपॉन मुदत इंटू
काय दिलं आपल्याला, मुदत इंटू दर. तर बघा सरळ व्याज काय आहे इथे, 1000 गुणिले 100, मुद्दल 1000 गुणिले काय दिले आपल्याला 10%. 3 0 कट 3 0 कट 10 10 1 उरलं काय 10. तर दर काय येणार आहे आपला, तर कालावधी काय येणार आहे 10 वर्ष. म्हणजे 10 वर्षानंतर काय होणार आहे, ती रक्कम पुन्हा परत डबल होणार आहे. तर समजलं ऑप्शन नंबर मध्ये आपलं काय सी, ऑप्शन नंबर मध्ये सी मध्ये आपल्याला आन्सर दिले. कळालं सर्वांना, व्यवस्थितरित्या सर्वांना कळालं आहे. जर कळालं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.